ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता एक काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आला. आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतो मला, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्यामुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत. त्यामुळं आज थोडासा उशीर का झाला तर हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं, ढगाळ वातावरण होतं, आणि त्याच्यावर बाय रोड यावं लागलं. त्याच्यावर तिथं जास्त वेळ गेला नाही तर आत्तापर्यंत कार्यक्रम संपला असता. बरं, पायलटला म्हणलं बाबा असू दे ढगाळ वातावरण, चल जाऊया. तो म्हणला दादा गेल्याच आठवड्यात ढगाळ वातावरणात एक हेलिकॉप्टर पडलं आणि तिघाच्या तिघं वारलेली आहेत. तसं सांगितल्यावर मी आपला गप्पा बसलो, म्हणलं चला गाडीनं. मित्रांनो, कधी कुणाचं काय होईल ते काळाच्या नियतीच्या पुढं तुम्हाला मला सांगता येत नाही.